आता आपण पाहूया चॅप्टर नंबर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स, म्हणजेच ह्याला मराठीतून म्हणतात संख्यांच्या जगात. तर चला आता आपण संख्यांच्या जगात झाकून पाहूयात इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स. रिव्हिजन, आता आपल्याला उजळणी रिव्हिजन करायची आहे. कशाचे ते पाहूया. रिव्हिजन म्हणजे आपल्याला ते झाले आहे, पण आपल्याला इथे थोडा पार्ट तसं दिला आहे की ते समजून जावे आपल्याला. त्यासाठी पहा आपल्याला इथे नंबर दिले आहेत. पहा काही किती आहेत, 1 2 3 4 5 नंबर्स आहेत. आता त्याच्यात पहिला नंबर आहे 3, सेकंड नंबर 0, थर्ड नंबर 5, फोर्थ नंबर 9 अँड फिफ्थ नंबर 7. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं काय दिलं आहे पॉईंट पाहूयात. obtain the largest and smallest 5 digit number using each digit only once. म्हणजे एक अंक एकदाच वापरून आपल्याला ह्यावरील संख्यापैकी एक मोठ्यात मोठा आणि एक छोटी संख्या तयार करायची आहे. म्हणजे आता मोठ्यात मोठी संख्या कोणती होईल. आधी फर्स्ट 10,000 प्लेसला 9 येणार, 1000 प्लेसला 7 येणार आणि 100 प्लेसला 5, त्याच्यानंतर 10 प्लेसला 3 आणि 1 प्लेसला 0. हे आपल्याला येते म्हणून आपल्या इथे रिव्हिजन उजळणी एकदा मागचे सर्व आठवण्यासाठी दिलेली आहे. आणि छोटा नंबर पण आपल्या 5 डिजिट करायचा म्हणून 0 फर्स्ट नंबरला येणार नाही, तर त्याच्यावर थोडासा मोठा मग 3 2 5 7 9 अशा प्रकारे. आता ह्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे रिव्हिजनमध्ये पहा. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द हंड्रेड्स प्लेस इन इच ऑफ द नंबर फॉर. म्हणजे आपण जर ह्यापैकी कोणताही नंबर 100 प्लेसला ठेवला तर त्याची जी प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत आहे ती किती असेल. जर आपण 100 प्लेसला 3 हा डिजिट ठेवला तर तो 300 होईल. त्याची प्लेस व्हॅल्यू 0ची 0च राहील, 5ची 500 होईल, 9ची 900 होईल आणि 7ची 700. तर चला अशा प्रकारे आपण रिव्हिजन पाहिले आहे. आता आपण खरा पॉईंट पाहूयात इन द वर्ल्ड ऑफ नंबर्समधला नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स म्हणजे काय नेमके आधी आपण पाहूयात. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या मराठीतून म्हणतात त्याला, आणि होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. तर इथे आपण लिहून घेऊयात समजण्यासाठी. नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या असे याचे मराठीतून नाव आहे या पॉईंटचे. तर आता पहा नॅचरल नंबर्सला नॅचरल नंबर्स का म्हणले असेल कधी आपण विचार केला का. आता नॅचरल नंबर म्हणजे काय. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या निसर्गात वापरल्या जातात. म्हणजे आता समजा आपण एखाद्या दुकानात गेलो आणि आणि म्हणलो मला किती -1 रुपीची चॉकलेट आहे, तर ते देतील का. ती वापरतच नाहीत ना, व्हॅल्यूच नाही ना. तशी व्हॅल्यू आहे त्याला, व्हॅल्यू नाही असं नाही, पण असे निसर्गात वावरत असताना निसर्गात जगत असताना नॅचरली तो नंबर वापरत नाही. म्हणून 1च्या नंतर जे स्टार्ट होतात ते सर्व नंबर आपण निसर्गात वावरत असताना समाजात वावरत असताना वापरतो, म्हणून त्याला नॅचरल नंबर असे म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर आता नंतर अंडरस्टँडमध्ये पहा. नॅचरल नंबर्स अँड होल नंबर्स आपल्याला अंडरस्टँड करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत नेमकं काय कशामुळे काय आहे ते. तर पहिला पॉईंट आहे पहा ह्याच्यातला. वी यूज द नंबर्स 1 2 3 टू काउंट ऑब्जेक्ट्स इन अ ग्रुप. These numbers are counting numbers. Counting numbers are also called natural number. बघा आपल्या इथे काय सांगितलेलं आहे की वी यूज द नंबर्स. आपण हे नंबर यूज करतो 1 2 3 असे कंटिन्युअसली, कधीच थांबत नाही. टू काउंट ऑब्जेक्ट इन अ ग्रुप म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टला ग्रुपला असं काउंट करण्यासाठी ते वापरतो. दिस नंबर्स आर काउंटिंग नंबर्स आणि त्यांना मोजण्यासाठी वापरले जातात. आणि जे नंबर मोजण्यासाठी वापरले जातात त्या नंबर्सला नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता दुसरा पॉईंट पहा. नॅचरल नंबर ग्रुप 1, 2, 3 अँड continuously
पुन्हा 951 कंटिन्युअसली, मग 29,761 आणि कंटिन्युअसली कधीच थांबत नाही. तिकडे असं चिन्ह देतात अनलिमिटेडचे. अनलिमिटेड असतात ते पुढे त्याची संख्या आपल्याला सांगता येत नाही. आपण समजा 10 संख्या लिहिली, त्याच्यापुढे 0 ते 0 कधी थांबणारच नाही ना. आपण जेवढे काढत तिथून तेवढे काढतच ते निघतच राहणार, त्याच्यामुळे ते कधी थांबणार नाही. ह्याची व्हॅल्यू आपल्याला असं तर कुणी विचारलं तर सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या किंवा असं विचारलं बिगेस्ट नॅचरल नंबर इज, आता ही सांगताच येत नाही म्हणून याचे उत्तर असते नॉट रिटर्न किंवा लिहू शकत नाहीत, आपण सांगू शकत नाहीत, नॉट टेल. तर आता ह्याच्यानंतर पाहूया. नॅचरल नंबर्स आर इन्फिनाइट. वी ऑल्सो लार्ज नॅचरल नंबर इज मेनी प्लेस इन अवर डेली लाईव्स. म्हणजे नॅचरल नंबर इन्फिनाइट असतात, ते कधीच थांबत नाही. आणि लार्ज नॅचरल नंबर मेनी प्लेसेसवर येतो डेली लाईव्हमध्ये. तर आता फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द 2011 census the population of a city was बघू द्या युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, करोड. 1 crore 24,42,373. आता काय म्हटलं आहे आपल्याला की इयर अकॉर्डिंग टू इयर 2011 जे इयर होते त्या इयरमध्ये पॉप्युलेशन त्या सिटीची, कोणती सिटी असेल त्याची पॉप्युलेशन किती होती, 1,24,42,373 अशी होती. द नंबर ऑफ बुक्स इन अ बुक एक्सेप्लिशन ऑफ 23,74,333. म्हणजे जे बुक्सचे एक्झिबिशन असतात ते त्याच्यामध्ये बुक्सची संख्या किती होती, तर ही होती 23,74,333 अशी होती. फॉर एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेली आहे ती की वाढत जाते, कमी होत जाते, तसं काही नाही. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर 1 आहे हे आपण सांगू शकतो, पण बिगेस्ट लार्जेस्ट आपण सांगू शकत नाही नॅचरल नंबर. थिंक अबाउट, ह्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे काय. 1, 2, 3 इन्फिनाइट आर नॅचरल नंबर्स. आता हो हे बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे नेमकं पाहूया. 7 + 5 = 12 इज अ नॅचरल नंबर. यस. 7 - 5 = 2 इज ऑल्सो अ नॅचरल नंबर. यस. आणि ह्याच्यानंतर इज 5 - 5 = 0 नॅचरल नंबर. आपल्या हा प्रश्न विचारला आहे. इथपर्यंत आपल्याला ह्याचे आन्सर सांगितले होते, पण हा जो आहे तो आपला प्रश्न विचारला आहे की 5 - 5 5 - 5 0 येते, तर 0 हा नॅचरल नंबर आहे का. द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. कॅन यू टेल अ लार्जेस्ट नॅचरल नंबर. नो. त्याचा आन्सर काय, नो. आणि ह्याचे पण काय, नो. की नॅचरल नंबर 0 नाही, तो होल नंबरमध्ये येतो. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, म्हणजेच जे काउंटिंग नंबर असतात 0ला आपण काउंट करत नाही किंवा असं म्हणत नाही की मला 0 रुपयाची साखर द्या, आय गिव मी 0 रुपीज शुगर, असं आपण म्हणत नाही ना. तर ते होल नंबर आहे, तो पण एक नंबर आहे, त्याला डिनोट केले जातात 0, पण तो नॅचरल नंबर नाही, आपल्याला लक्षात ठेवायचे. आता याच्यानंतर आय एम अ झिरो टॉकिंग. पहा आपल्याला झिरोची आत्मकथा सांगितलेली आहे, ते आय एम अ झिरो टॉकिंग. आता झिरो बोलत आहे. पहा डिअर स्टुडंट आपल्याला म्हणत आहे, प्रिय विद्यार्थ्यांनो, डू यू नो मी, तुम्हाला मी हे माहीत आहे का. आय एम झिरो इन युअर डेली अक्वाइंटन्स. आय एम यूज्ड टू शो नथिंग. म्हणजे काय म्हणत आहे हा झिरो, म्हणत आहे की प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी माहीत आहे का, मी झिरो आहे. तुमच्या डेली लाईफमध्ये मी यूज होतो काय लिहिण्यासाठी, काय शो करण्यासाठी, काय दाखवण्यासाठी. नथिंग म्हणजे काहीच नाही दाखवण्यासाठी मी शो होतो. मला लिहितात असं म्हणत आहे. झिरो इज माय सिम्बॉल. म्हणजे असा जो आहे तो त्याचा सिम्बॉल आहे असं आपल्याला सांगत आहे. आय बोर्न इन इंडिया. इफ मी काय म्हणते, आय बोर्न इन इंडिया. मी इंडियामध्ये बोर्न झालो, म्हणजे माझं इन्व्हेन्शन मला जे तयार केलं ते इंडियामधलं होतं आणि मी इंडियापासूनच तयार झालो. इफ
इफ आय हॅड नॉट बी डिस्कवर्ड, काय म्हणताय, मला कोणी डिस्कवर्ड केलं नाही. देर वूड हॅव बीन अ लॉट ऑफ कन्फ्युजन इन द वर्ल्ड, खूप कन्फ्युजन आहेत माझ्याबद्दल, म्हणजे देर वूड लॉट कन्फ्युजन इन द वर्ल्ड वेन देर वर ओनली 9 digits from 1 to 9. Where did the word डेका कम digit is me. सॉरी असं नाही म्हटले इथं, आपण इथून वाचूयात. कुठून, हां नाही इथून. इफ आय हॅड नॉट बी डिस्कवर्ड, इथे मला सांगण्यात थोडी चुकली आहे. ते काय म्हणत होतं, ते जर माझं इन्व्हेन्शन झालं नसतं, मला कोण डिस्कवर केलं नसतं, तर खूप कन्फ्युजन झालं असतं, या जगामध्ये खूप कन्फ्युजन झालं असतं. नंतर काय म्हणत आहे, वेन देर वेर ओनली 9 digits फ्रॉम 1 to 9, म्हणजे तेव्हा सगळीकडे फक्त 9 डिजिट होते, केवळ 9 डिजिट होते. आणि ते कोणते होते, तर 1 to 9, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढेच होते. वेअर डीड द वर्ल्ड डेका कम फ्रॉम इन नेम ऑफ डेसिमल सिस्टीम, म्हणजे वर्ल्ड डेटा डेसिमल सिस्टीम म्हणजे हे झाले कम, म्हणजे दशमान पद्धतीमध्ये लिहिताना हे झाले, काय झाले पावे लिहायचे होते त्यांना दशमान पद्धतीमध्ये. वेअर इज दिस 10th डिजिट, कुठे आहे 10th डिजिट हे काढण्यासाठी दिस 10th डिजिट इज मी, आणि 10th डिजिट जो आहे तो मी आहे. हे आउटसाइड इंडिया आय एम नो बाय द नेम ऑफ व्हॉइड, म्हणजे हा काय म्हणत आहे, व्हेअर इज दिस 10th काय 10वा अंक कुठे आहे असं विचारता येते. 10th डिजिट कुठे आहे, 10वा अंक कुठे आहे, आणि दिस डिजिट इज मी, आणि जो 10वा अंक आहे तो मी आहे असं म्हणत आहे हा. आणि आय एम नो बाय द नेम्स व्हॉइड, म्हणजे इंडियामध्ये मला व्हॉइड म्हणून, म्हणजे व्हॉइड म्हणतात, कीपर म्हणतात, झेप्रो म्हणतात, झिप्रा म्हणतात. झेप्रो हॅज बीन ट्रान्सफॉर्म इंटू झिरो इन इंग्लिश, म्हणजे झिप्रो जो म्हणजे आउटसाईड इंडिया, म्हणजे आधी देशात आपल्या इंडियामध्ये झेप्रा असे म्हणत होते झिरोला, आणि झेप्रो ट्रान्सफॉर्म इंटू झिरो इन इंग्लिश, आणि इंग्लिशमध्ये ते ट्रान्सफर झाले आणि त्याला झिरो असे नाव पडले. माय इम्पॉर्टन्स इज मॅथमॅटिक्स इज एक्स्ट्रीमली युनिक, म्हणजे माझं जे काम आहे ते वेगळे आहे, सगळ्यात वेगळे आहे, आणि माझे रूपांतर झाले झिरोमध्ये असं म्हणल्यानंतर ते म्हणत आहे माझे खूप महत्त्वाचे काम आहे मॅथमॅटिक्समध्ये, आणि ती युनिक आहे, वेगळे आहे, सगळ्यात वेगळे आहे. वन्स आय एम आफ्टर अ नंबर द व्हॅल्यू ऑफ द नंबर इन्क्रीजेस 10 times, म्हणजे काय म्हणत आहे, जर एखाद्या संख्येपुढे मी असलो, म्हणजे जर एखाद्या संख्या आहे, समजा ही 1 आहे, त्याच्यापुढे जर असला की त्याची किंमत 10 पटीने वाढते असा म्हणत आहे, असा आहे तो म्हणत आहे. आणि म्हणत आहे की माझं जे रूप आहे, हे जे महत्त्वाचे काम आहे ते अनन्यसाधारण आहे, म्हणजे एकदम वेगळे युनिक आहे असं म्हणत आहे. तर त्याच्यानंतर पहा दुसऱ्या पेजवर, when 0 is included to the set of natural number it is called the set of whole numbers. The set of whole numbers is 0 1 2 3 4 अनलिमिटेड आहे, 951 951 असे अनलिमिटेड आहे. तर काय म्हणत आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर ॲडेड 0, म्हणजे 1च्या आधी 0 लागला, आणि जे नॅचरल नंबरचा सेट होता तोच, पण त्याच्यामध्ये कशाचा इन्क्ल्यूड झाला, कशाचा समावेश झाला, तर 0चा, शून्याचा जेव्हा समाविष्ट झाला 0 नॅचरल नंबरमध्ये, तर त्या सेटला 0पासून स्टार्ट होणाऱ्या सेटला होल नंबर्स असे म्हणायला लागले. आता आता आपल्या होल नंबर अंडरस्टँड म्हणजे काय अंडरस्टँड करायचे ते पाहूया. आता आपल्याला समजून घ्यायचे आहे काय, तर द फॉलोइंग शोज गिवन अल्टिट्यूड हाईट ऑफ ईच of 5 the peaks in the world in meters above sea level. म्हणजे आपल्याला काय सांगितलेले आहे की खालील आपल्याला एक सारणी दिलेली आहे, तक्ता दिलेला आहे,
म्हणजे आपल्याला हा जो तक्ता दिलेला आहे त्या सारणीत जगाच्या 5 शिखरांची समुद्र पट्टीपासूनची उंची मीटरमध्ये दिली आहे आणि ती सारणीचे निरीक्षण करून आपल्याला त्या तक्त्याचे निरीक्षण करून आपल्याला काय करायचे आहे, आन्सर्स सोडवायचे आहेत. ऑब्झर्व द टेबल अँड राईट द आन्सर्स टू द गिव्हन क्वेश्चन. आता प्रश्नाची उत्तरे सोडवायची आपल्याला. तर पहा K2 आहे पहा. तर काय पिक्स इन द वर्ल्ड. आता समुद्रकिनाऱ्यावर काय हे आहेत काय शिखरांची नावे आहेत तिथे आणि ॲल्टिट्यूड इन मीटर्समध्ये आपल्याला इथे दिलेली आहेत काय तर समुद्र सपाटीपासून ची उंची आपल्याला इथे दिलेली आहे, मीटरमध्ये दिली आहे. तर मीटर लिहिलेलं आहे पण हे मीटरमध्ये. आता पहिलं आपण नाव पाहूयात. K2 आहे. K2 ची मीटरमध्ये किती आहे समुद्र सपाटीपासूनची उंची, तर 8611 मीटर. नंतर लाओन्स. आता हे जो आहे लाओन्स, आता हे जगातले आहे बरं. तर ह्याची किती आहे समुद्र सपाटीपासूनची उंची ॲल्टिट्यूड, तर ती आहे 8516. माउंट एव्हरेस्टची आहे 8849. नंतर मकालूची आहे 8485. आणि नंतर कांचनगंगा, ही कांचनगंगाची आहे त्याची काय 86. आताच क्वेश्चन पाहूयात. हाऊ मेनी मीटर्स हायर द माउंट एव्हरेस्ट दॅन द माकाऊ. तर आपलं काय विचारलं आहे, माउंट एव्हरेस्ट जे शिखर आहे त्याची उंची मकाऊ शिखरापेक्षा किती मीटर अधिक आहे. तर चला सबट्रॅक्शन करूयात. माउंट एव्हरेस्टची ती घेऊयात 8849 मायनस मकाऊची 8485. आता सबट्रॅक्शन करूयात. कुठे गेलं आता 9 - 5 4 4 - 8 4 मधून जाते 14 - 8 6 7 3 0. तर याचा आन्सर काय आलं 364 मीटर. आता राईट द नेम्स ऑफ द पिक्स इन असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर हाईटनुसार आपल्याला असेंडिंग ऑर्डर म्हणजेच चढता क्रम लिहायचा आहे. चढता म्हणजे असेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात छोटी स्मॉलेस्ट संख्या आधी घ्यायची, नंतर मोठी. तर सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती आहे तर ही आहे मकाऊ. तर आता इथे मकाऊ पण लिहूयात. याचा आन्सर मकालू आहे, ते मकाऊ नाही मकालू. याच्यानंतर ही आहे पा नोटीस. तुम्ही नोटबुकवरही लिहू शकता, नाही लिहिलं तरी जमते, असं काही नाही. प्रॅक्टिस सेट वगैरे नाही आहे पण तरी आपण ते सोडवत आहोत. आता ह्याच्यानंतर आहे ही. आता मी ते फक्त के लिहिते, प्लेस नाही आहे लिहिण्यासाठी, अजून जागा नाही आहे मला इथे म्हणून. ह्याच्यानंतर K2 नंतर ही सर्वात मोठी कोणती आहे माउंट एव्हरेस्ट. जगातील सगळ्यात मोठे शिखर कोणते आहे तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. अशा प्रकारे. आता नंतरचाच क्वेश्चन आहे पहा. राईट द नेम्स. ते दिसत नसेल तर एकदा तुम्ही तुमच्या मनात सोडून पहा. राईट द नेम्स ऑफ द पिक्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर हाईट. आता डिसेंडिंग ऑर्डर लिहायचे. आता ह्याच्याच उलटे करूयात. फर्स्ट येते माउंट एव्हरेस्ट, सेकंड नंबरला K2, थर्ड नंबरला कांचनगंगा, त्याच्यानंतर लिओटिस आणि एकदम लास्ट मकालू. अशा प्रकारे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. हे दिसत नसेल तुम्हाला नीट पण आता काय करू,
पुन्हा आपण पाहू. आता नंतर पुन्हा एकदा आपल्याला रिव्हिजन दिलेलं आहे. पहा रिव्हिजन उजळणी. द स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. कॅन यू टेल द लार्जेस्ट होल नंबर. पाहत आपल्याला तर काय बनत आहे. स्मॉलेस्ट होल नंबर 0 आहे, मान्य आहे. पण कॅन यू टेल लार्जेस्ट होल नंबर. नो. फक्त इथं काय नॅचरल नंबरचा सेट आहे, फक्त 0 ॲड आहे. मग नॅचरल नंबरचा सांगता येतो का आपल्याला लार्जेस्ट नंबर? नाही. त्याचा तरी कुठे सांगता येणार ह्याचं आन्सर आहे नो. तर आता ह्याच्यानंतर पहा मॅथमॅटिकल डिस्कस करायचे आता आपल्याला. Asawari wants to buy a laptop and a mobile phone. Write down the approximate amount she will need. You buy those items from frame and solve world problem of addition and subtraction using the words writing on a board. म्हणजे पहा काय म्हटले आहे आपल्याला इथे की आसावरीला म्हणजे आसावरी नावाची एक मुलगी आहे, तिने आसावरीला लॅपटॉप आणि मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. म्हणजे करायचं आहे. तिला त्या वस्तू खरेदी करण्यासाठी अंदाजे किती रुपये लागतील ते लिहायचे आपल्याला. आणि फळ्यावर लिहिलेल्या शब्दांचा वापर करून बेरजेची व वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे आपल्याला तयार करायची आणि ती सोडवायची आहे. आता हे सर्व आपल्याला करायचे आहे. तर आपण करूयात काहीही न म्हणता. तर आता किती असेल आपल्याला इथे अंदाजे लिहायचे आहे, काही करेक्ट लिहायचे नाही आपल्याला इथे. आपण किती लिहू शकतो. मग मी इथे लिहिते लॅपटॉपची किंमत 25,000 अशा प्रकारे. म्हणजे आता तुम्ही इथे किती लिहू शकता काय म्हणजे असं हे नाही आहे, आपल्या मनाने लिहायचे आहे. इथे 25,000 रुपीज लिहिलेले आहे मी. आता मोबाईल फोनची 35,000 लिहित आहे. म्हणजे मी असे लिहित आहे म्हणून तसे तुम्ही लिहू नका. तुम्ही तुमच्या मनाने लिहा इथे. तसे काही नाही की मी लिहायले तसेच लिहायचे म्हणून. इथे काय म्हणजे अंदाजे लिहायचे आपल्याला. मग अंदाजे किती असेल ते मी लिहिलेले आहे, मला असे वाटत आहे म्हणून. आता सबट्रॅक्शनचे आणि ह्याचे आपल्याला सोडवायचे आहेत वर्ड प्रॉब्लेम. तर हाऊ मच लेस, हाऊ मच मोर, टोटल कॉस्ट. म्हणजे कोण कोणापेक्षा जास्त आहे, कोण कोणापेक्षा कमी आहे आणि त्याची टोटल कॉस्ट किती आपली ते लिहायचे आहे. तर चला लिहूयात. तर चला आता आपण क्वेश्चन तयार करूयात. तर क्वेश्चन लिहूयात आपण. आता आधी हाऊ मच मोर किंवा लेस आपण घेऊ शकतो. तर आता मी लिहिते ते हाऊ मच. तुम्ही लेस दॅन किंवा मोर दॅन ह्या दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकतात. हाऊ मच कॉस्ट ऑफ लॅपटॉप किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊ शकतात तुम्ही. मी लॅपटॉप घेते इथे. लॅपटॉप मोर दॅन लॅपटॉपची किंमत आता कमी आहे तर इथे लेस दॅन घेते मी. ओके. आणि जर तुम्ही लॅपटॉपची किंमत जास्त ठेवली असेल आणि मोबाईलची कमी ठेवली असेल तर लॅपटॉपच्या जागी मोबाईल केले तरी चालेल किंवा लेस दॅनच्या जागी मोर दॅन केलं तरी चालेल. लेस दॅन आता काय करायचे ते मोबाईल लिहायचे आपण. ओके. इथे जागा नव्हती म्हणून मी बाहेर लिहिलं. आता आपण ह्याचे आन्सर लिहूयात. तर आता इथे काय करणार आपण, इथे लिहूयात आन्सर. आता मी लेस दॅन विचारली आहे इथे, तर मी इथे काय करणार 35,000 मायनस 25,000 अशा प्रकारे. तर आता कितीने जास्त आहे मी याचे उत्तर काढते आणि तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर काढा. तर आता कितीने जास्त आहे तर 10,000 रुपीज असे लिहूयात. लेस दॅन आहे, जास्त नाही, लेस दॅन. लॅपटॉपची किंमत मोबाईलच्या किमतीपेक्षा 10,000 रुपयाने कमी आहे माझ्या लिहिलेल्या प्रश्नाच्या आणि किमतीच्या नुसार. आणि जर तुम्ही याची जास्त आणि ह्याची कमी लिहिली असेल तर तुम्ही
इथे तुमचे उत्तर तुमच्या पद्धतीने काढा. तर आता ह्याच्यानंतरचा आपण क्वेश्चन लिहूयात. टोटल करायचे. आता टोटल कॉस्ट नाही थांबा, आता आपण इथे लेस दॅनची केली, मग आता आपल्याला हाऊ मच मोर दॅनची बी करावं लागेल ना. आता इथे माझ्या इथे जागा नाही. आता तुमच्या इथे जागा असेल तर तुम्ही याचे आन्सर आणि क्वेश्चन लिहू शकता, पण इथे माझ्या इथे जागा नाही आहे, पण तरी मी इथे लिहिते. तर आता क्वेश्चन काय होणार, हाऊ मच कॉस्ट ऑफ, इथे मोबाईल घ्यायचे. आता मोबाईल आता इथे घ्यायचे मोर दॅन लॅपटॉप. तर फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. आता याचे आन्सर मी कुठे देऊ, त्याचे आन्सर इथे लिहिते, जाऊ दे. आन्सर आता इथे जागा नाही म्हणून इथे लिहावं लागत आहे. तुम्ही नोटबुकवर सुद्धा हा क्वेश्चन सोडू शकता. आता ह्याचे उत्तर काय असणार तर पहा. तर आता काय करणार आपण, 35,000 मायनस 25,000 आन्सर 10,000 रुपीज. थांबा, आता आपण इथे काय करूयात, इथे लिहूयात लेस दॅन कॉस्ट ऑफ मोबाईल, आणि इथे लिहूयात मोर दॅन कॉस्ट ऑफ लॅपटॉप, अशा प्रकारे. आता अजून एक क्वेश्चन तयार करायचा आहे आपल्याला इथे. आता इथे जागा नाही आहे, तरी पण मी इथे लिहून देते, समजावे ना त्याच्यासाठी. तर काय करायचे मग, आता इथे थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण. याचे आन्सर मी डायरेक्ट शॉर्टकटमध्ये पुढे लिहून देते आणि फुल फॉर्ममध्ये कसे लिहायचे ते सुद्धा सांगते. हे नोटबुकवर लिहायला पाहिजे होते खरे, पण आता जाऊ दे, इथेच लिहूयात आपण. तर काय टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्टचा क्वेश्चन कसं येणार आणि आन्सर कसं येणार बरं. तर आता आपण लिहूयात व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ लॅपटॉप अँड मोबाईल. आता हा क्वेश्चन आहे आणि इथे मी लगेच ह्या क्वेश्चनचे आन्सर देते, कारण का तिथे प्लेसच नाही आहे ना लिहिण्यासाठी. तर त्याचे आन्सर कसे लिहिणार आपण, तर 35,000. थांबा, तर मी डायरेक्ट उत्तर देते इथे. तर आता ह्याचे डायरेक्ट आन्सर देते मी. ते प्लेसच नाही आहे, जागाच नाही आहे, त्यामुळे रुपीज, अशा प्रकारे. आता काय करू शकत नाही मी, पण तुम्ही इथे असे लिहा की लॅपटॉप प्लस मोबाईलची कॉस्ट आणि त्याची इक्वल करून आन्सर लिहा. इथे मला जागाच नव्हती म्हणून मला असे लिहावं लागले. तर आता याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात. आता आहे आपला प्रॅक्टिस सेट. तर चला हा आपण नोटबुकवर सोडूयात. तर चला सोडूयात मग. तर आता प्रॅक्टिस सेट 3.1 आपण सोडवणार आहोत. हे मी थोडेसे आधीच लिहून घेतले होते, पण मी सांगते ते कसे होणार आहे ते. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. आता आपल्याला अक्षरामध्ये लिहायच्या आहेत संख्या. तर आता पहिली संख्या आहे पहा, 49,38,67,521. तर इथे मी 49,38,. आता इथे लॅक लिहायचे आहे, 38 लाख 60
$100 $21 अशा प्रकारे. आता आपण पूर्ण सोडूया. तर त्याच्यानंतर आहे 28 crore 41 lakh 57,600 49. हे पण झाले आहे आपले. आता याच्या पुढचे लिहूयात. 2 crore 30 असे पाहिजे होते. 2 crore 37 lakh 145. आता 4th नंबरचे पाहूया. तर 6 crore 79 lakh 6 crore 79 lakh 81,000 49 अशा प्रकारे. आता आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. काय आहे सेकंड क्वेश्चन? राईट द ॲप्रोप्रिएट सिम्बॉल्स इन द बॉक्स. आता आपल्याला लिहायचे आहेत. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य सिम्बॉल्स योग्य ठिकाणी आपल्याला आता लिहायचे आहेत. तर पहिले सिम्बॉल आहे लेस दॅनचा आहे, इक्वलचा आहे, ग्रेटर दॅनचा आहे. आता आपल्याला कोणती जी मोर असते ते मोर दॅनची द्यायची असते, लेस असते लेस द्यायची. तर आता पहा ह्याच्यात कोण मोर आणि कोण लेस आहे बरं? कोण छोटा कोण मोठे आहे का संख्या? तर ही मोठी आहे आणि छोटी आहे कारण की इथे 5 आहे आणि इथे 6 आहे. कधी पण असे करत असताना ना आधी सर्वात मोठ्या प्लेसवरील
युनिट पाहायचा असतो. तो जर ज्या ठिकाणी मोठा असेल, ज्या संख्येमध्ये मोठा असेल ती संख्या मोठी असते. ते पहिल्यामध्ये हे आहे. आणि जर हे नसेल तर हे पाहायचं असतं. मग हे असं बघत जाते. पण सर्वात आधी ग्रेटेस्ट नंबर बेसचा पाहायचा असतो. तर आता हे आहे. तर लेस दॅनचा उपयोग. तर ते कसे वाचायचे, तर 59,29,492 इज लेस दॅन 64,79,429 असे म्हणून. आता त्याच्या झिरोला तर व्हॅल्यूज नसते, तर ऑफकोर्स हा आहे ग्रेटर. आणि ह्याच्यानंतर यामध्ये पहिले 2 डिजिट सेम आहेत. मग आता पहा, हे पण सर्वच सेम आहे. तिथं कोणतं असेल, इक्वलचं साईन. आणि इथे हे असेल कारण की झिरोला व्हॅल्यू नसते. तर आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व केला आहे. थर्ड क्वेश्चन पाहूयात. आता थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. काय आहे इथे, सबट्रॅक्शन आणि ॲडिशनचे आपल्याला सॉल्व करण्यासाठीच क्वेश्चन्स दिले आहेत. तर आता आपण उभी मांडणी करून वर्टिकल मेथडने सुद्धा म्हणजे लिहून करू शकतो, किंवा डायरेक्टली आन्सर काढायचे असेल तर मग ते डायरेक्टली काढू शकतात. पण मी इथे करून दाखवणार आहे की कसे केले ते, आणि त्यानंतर इथे आन्सर लिहिणार आहे. तर पहा, 95,754 मायनस 38,254. आता आपण करूयात यांचे सबट्रॅक्शन. 4 - 4 0, 5 - 5 0, 7 - 2 5, 5 - 8, 5 मधून 8 जात नाही. तिकडचा एक हे घ्यावं लागतो, बरो. आता इकडून एक बरो करावा लागतो. तर आता 15 - 8 7. मग इथे बरो केल्यामुळे इथे किती झाले, इथे झाले 8. आणि 8 - 3 5. सो आन्सर इज 57,500. आन्सर इज 57,500. आता ह्याचे काढूया, ते प्लसचे आहे. ओके, तर करूयात आता प्लसचे. 39,652 प्लस ॲडिशन करायची इथे आपल्याला 53,27,541. आता याचे ॲडिशन करूयात आपण. 2 - 1 1, 5 - 4 1, 6 - 5 1, 9 - 7. सॉरी इथे ॲडिशन करायची होती रे, तिथे चुकले माझ्या लक्षात नाही बरं का. आता काय करते मी, ते मला कट करावे लागेल, माझ्या लक्षात नाही. थांबा, इथे 3 येतात. तुम्ही अशी चूक करत जाऊ नका. मला कधी कधी असे होते की ते लिहिताना चुकीचेच होते, तर काय करू, जाऊ द्या, काय होत नाही. इथे 9 येतात बरोबर, आणि इथे 11 येतात. इथे 1 आहेत बरोबर, 1. आता इकडे एक कॅरी घेतला आपण, दिला. इथे समजून घ्या, इथे 3 आहेत, दिसत आहेत नीट. इथे 3 आहेत आणि इथे 9 आहेत बरं का. आता इथे 1 कॅरी 1 बरोबर. आता 9 + 1 10 आणि इथे 17 येणार. 7 1 इथे 6, इथे 5 + 3 8, अँड इथे फायनली 13 नाही 14 नाही 13. तो आन्सर इज 1,38,67,193. हे आन्सर आहे याचे, पाहून घ्या. हे इथलचे राईट लिहा. इथे थोडीशी गडबड झाली माझी, ॲडिशनच्या जागी सबट्रॅक्शन करू लागले मी.
तर खूप खूप सॉरी की माझी थोडी चुकले, पण जाऊ द्या. आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व केला आहे. सॉल्व होताच क्वेश्चन आणि आपण सॉल्व केला आहे. आता फोर्थ क्वेश्चन पाहूयात आपण. काय आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये? द expenditure of school nutrition in the month of June has rupees 87,000 if it became rupees 1,69,000 in the month of July. What was the total expenditure of the month of June and July? How much more was the expenditure in the month of July than the than in दिसले नाही का? than in July, जून. तर आता आपल्याला ते नेमके करायचे काय आहे? तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारले आहे की आपल्याला काय करायचे आहे? तर एक काय आहे माहिती का, शालेय पोषक आहार आहे, स्कूल न्यूट्रिशन आहे. तर त्याच्यासाठी काही पैसे लागले आहेत, काही रुपये लागलेले आहेत. तर ते पैसे आपल्या इथे दिलेले आहेत. तर खर्च जो आहे ना, तो खर्च इथे सांगितलेला आहे आपल्याला जून महिन्यातला आणि जुलै महिन्यातला. तर जून महिन्यातला जो खर्च आहे तो आहे 87,000 आणि होता. आणि जुलैमधला आहे 1,69,000 म्हणजे 1,69,000 रुपये झाला. म्हणजे जूनमध्ये 87,000 होता आणि आता जुलैमध्ये 1,69,000 झाला आहे. तर आता जून आणि जुलै महिन्याचे एकूण खर्च किती रुपये झाला आहे आपल्याला विचारले आहे. फर्स्ट क्वेश्चन यातीलच फर्स्ट क्वेश्चन. आणि याच्यानंतर त्यामध्येच एक दुसरा प्रश्न विचारलेला आहे. जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. म्हणजेच इथे दिलेलं आहे हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै दॅन जून असे आपलं विचारले आहे. तर चला आता आपण याचे आन्सर्स लिहूया. तर पहिले काय करायचे आपल्याला, तर सर्वात आधी आपण इथे काय लिहिणार, तर आधी आपण सर्वात आधी काय लिहूयात, द आन्सरमध्ये लिहूयात आधी द एक्सपेंडिचर in June is equal to 87,000 इथे रुपीज लिहूयात, इथे आर काढूयात. आता याच्यानंतर लिहूयात द expenditure in July is equal to किती आहे, 1,69,000 रुपीज अशा प्रकारे. आता याच्यानंतर काय करायचे, तर आता आपल्याला काय सांगितलेले आहे की आपल्याला टोटल नंबर ऑफ म्हणजे किती खर्च लागला दोन्ही महिन्यात मिळून हे काढायचे आहे. तर आपण इथे काय करणार, द टोटल एक्सपेंडिचर खर्च किती लागला ते आपल्याला काढायचे आहे ना, in June and June and July मग आता याचे उत्तर आपल्याला काय करायचे आहे, लिहायचे आहे. तर काय करणार आपण, तर आधी जूनचे घेणार, इथे जुलैचे घेणार
महिन्याची ॲडिशन करणार. सिम्पल गोष्ट आहे. आता जूनचे किती आहेत, युनिट प्लेसला युनिट प्लेसच लिहायचं, दोन्ही संख्येच्या मागे पुढे नाही करायचे. आता किती आहे इथे लिहायचे 169,000. आता याची ॲडिशन करायची. ते किती येणार 0 0 0. इथे येणार 16, 14 and 15 and 2. Answer is 2,57,000. हे आपले आन्सर आले पहिलाच क्वेश्चन. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर याच्यामध्येच आहे. आता याच्यातलंच नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर याच्यामध्ये काय आहे, हाऊ मच मोर वॉज द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै दॅन जून. म्हणजे जुलै म्हणजे आपल्याला इथे जून महिन्यात जून महिन्यात नाही, जुलै महिन्यात किती जास्त रुपये खर्च लागला जून महिन्यापेक्षा असे विचारलेले आहे. तर त्याचे उत्तर कसे लिहिणार आपण, तर पहा. पण त्याच्या आधी एक ऐकून घ्या की इथे मी हे जे आन्सर लिहिलेले आहे ते डायरेक्ट लिहिलेले आहे. तुम्ही आता हे करून असे आन्सर लिहू शकता की कसे, तर पहा, द टोटल एक्सपेंडिचर इन जून अँड जुलै मंथ इज 2,56,000 असे पूर्ण वाक्यात लिहू शकता. इथे मला लिहिण्यासाठी प्लेस जागा नाही आहे, म्हणून मी इथे असे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. तर चला आता आपण लिहूयात. तर आता नेक्स्ट काय लिहायचं आपल्याला, हाऊ मच एक्सपेंडिचर इथे काय करायचे आता, मी इथे लिहित आहे, तुम्ही पुढे पण लिहू शकता, कारण की मला इथे ते गणित करायचे त्यामुळे मी इथे लिहिते. जागा नाही आहे, मला जागा थोडी सोडायला पाहिजे होती, पण मला वाटलं की इथे बसेल म्हणून मी जागा सोडली नाही, तर मी सोडली असती. पण काही नाही, तुम्ही अशी चूक करू नका, तुम्ही नीट व्यवस्थित सुटसुटीत लिहा. तर आता इन जुलै मोर दॅन जून. तर आता याचे आन्सर आपण कसे काढणार, तर आता काय करायचे माहिती का, इथे लिहायचे, इथे लिहिताना आधी जुलैचे लिहायचे आणि मग जूनचे लिहायचे. आता जुलैचे किती आहे 1,69,000. आता मायनस करायचे, इथे 0 घेतले नाही घेतले तर जमते, मी घेत नाही आहे, सॉरी 80 आहे ना, 87,000. आता याचं हे करूयात आपण सबट्रॅक्शन 0 0 0. 9 - 7 2. 6 मधून जात नाही, 60 मधून कडे लागतात 8 and 0. तर याचा आन्सर आता आपण इथे लिहू शकतो. ते लिहून आन्सर 82,000 expenditure in July more than June. आता हे मला इथे लिहिता आले, पण हे लिहिता आले नाही म्हणून मी ते लिहिलेले नाही, ते डायरेक्टली आन्सर लिहिलेले आहे मी. पण तुम्ही हे दोन्ही अशा प्रकारे लॉंग फॉर्ममध्ये लिहा. तर त्याच्यानंतरचा 5th क्वेश्चन आपण पाहूयात. तर 5th क्वेश्चनमध्ये काय आहे दिलेले आपल्याला इथे, इन अ
financial year an organization deposited rupees 9,25,498 in income tax in the month of February and rupees 11,49,505 in income tax in the month of March. With the income tax department, how much total income tax was deposited in the 2 months? म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे की ते आपल्याला असं सांगितले आहे की तर आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की जे इन्कम टॅक्स संस्था असते, जे विभाग असतो इन्कम टॅक्स, त्याने एक संस्था त्याला डिपॉझिट केले होते. म्हणजे आर्थिक वर्ष फेब्रुवारी यामध्ये म्हणजे डिपॉझिट केले होते किती रुपये 9,25,498 म्हणजेच 9,25,498 रुपीज इन्कम टॅक्समध्ये डिपॉझिट केले होते. आणि नंतर दुसऱ्या महिन्यात मार्चमध्ये डिपॉझिट केले इन्कम टॅक्सला किती रुपये तर 11,49,505 म्हणजेच 11,49,505. तर आता आपण कसे लिहिणार याचे उत्तर आणि आपलं काय करायचे आहे की टोटल इन्कम टॅक्स या दोन्ही महिन्यामध्ये किती डिपॉझिट केली हे त्या संस्थेने आपल्याला लिहायचे आहे. तर चला लिहूयात. कसे लिहिणार आपण तर आधी आपण लिहूयात आन्सरमध्ये इन्कम टॅक्स deposited in February असे लिहूयात आपण. in February इज इक्वल टू किती आहेत 9,25,498 रुपीज. त्यानंतर असंच लिहूयात इन्कम टॅक्स deposited in March is equal to 11,49,505 अशा प्रकारे. ओके. आता त्याच्यानंतर काय करायचे तर इथे लिहूयात टोटल इन्कम टॅक्स deposited in 2 months. आता हे काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागते तर ॲडिशन करावे लागते. तर पहिल्यांदा फेब्रुवारीचे लिहूयात. फेब्रुवारी जे आहेत 9,25,498. आता लिहूयात मार्च 11,49,505. आता याची आपण करूयात ॲडिशन. तर चला करूयात 8 + 5 is equal to 13, 0, 0, 15, 0.9, 6, 7, 9 + 8, 10 and 2. तर हे आपले आन्सर जे आहे ह्याच क्वेश्चनचे आलेले आहे. तर इथे आता आन्सरमध्ये कसं लिहिणार आपण तर 20,75,003 is total income
was deposited in the 2 months अशा प्रकारे. तर आता आपण जो प्रॅक्टिस सेट 3.1 होता तो कम्प्लिटली सॉल्व केलेला आहे. तर आता आपण याच्या नंतरचा पार्ट पाहूयात.